मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील कोणी महानगरपालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये काम करत होते आणि त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या जागेवर तुमच्या कुटुंबातील कोणाला पुन्हा तिथे नोकरी मिळू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. कारण महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय जाहीर केला आहे, ज्यामध्ये याबाबतची स्पष्ट माहिती सांगण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना नोकरीची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अनुकंपा नियुक्तीचं नवीन धोरण नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार. त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, कारण यासारखेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. सर्वात आधी आपण समजून घेऊ की अनुकंपा म्हणजे काय. जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी हा नोकरीवर असताना मयत होतो, त्याचा दुर्दैवाने मृत्यू होतो, तर त्याच्या परिवाराला आर्थिक आधार मिळावा म्हणून त्याच्या वारसाला नोकरी दिली जाते. यामुळे कुटुंब अचानक आलेल्या संकटातून सावरू शकतं आणि जगण्यासाठी आर्थिक स्थिरता मिळू शकते. यासाठी आधी वेगवेगळे आदेश होते, परंतु सरकारने आता एकत्रित आणि सर्वसमावेशक धोरण तयार करून सगळं काही सुलभ केलेलं आहे. आता जो काही शासन निर्णय समोर आला आहे तो कोणाला लागू असेल? हे धोरण लागू होतं महानगरपालिका, मुंबई वगळून नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना, म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना हे धोरण लागू होत नाही. धोरणातील महत्त्वाचे मुद्दे: अर्जाची मुदत. कर्मचारी मयत झाल्यावर कुटुंबियांनी त्यांचा अर्ज हा ठराविक वेळेतच सादर करावा लागेल. जर मुदतीनंतर अर्ज दिला तर जास्तीत जास्त 2 वर्षांच्या आत तो स्वीकारण्याचा अधिकार संबंधित अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांना राहील. प्रतीक्षा यादी, वेटिंग लिस्ट. गट क या पदांसाठी प्रतीक्षा यादी नगर परिषद व नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांसाठी आयुक्त हे ठेवतील. गट ड चे पदं असतील तर त्या पदांची प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयात ठेवली जाईल. यादीतील बदल. प्रतीक्षा यादीतील नाव बदलणे किंवा गट बदलणे याचा अधिकार नगरपरिषद किंवा नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांसाठी आयुक्तांकडे असेल. अहवाल सादरीकरण. 6माही अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. महानगरपालिकांसाठी विभागीय आयुक्तांकडे आणि नगरपरिषद किंवा नगरपंचायतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावा लागेल. आता कोणते कर्मचारी पात्र असतील? स्थायी व अस्थायी कर्मचारी जे आस्थापनेवर कार्यरत आहेत. रोजंदारी कर्मचारी जे 27 मार्च 2000 पूर्वी कायम झाले होते आणि ज्यांची नियुक्ती नियमानुसार झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कायम झालेले कर्मचारी. कायम पदावर नसलेले पण नियुक्त झालेले कर्मचारी. प्रक्रियेदरम्यान मृत झालेले कर्मचारी ज्यांची सर्व पात्रता होती. या सर्व गटातील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार आहे. आता हा निर्णय का गरजेचा आहे? अनेक कुटुंबियांना आपल्या पालकांच्या मृत्यूनंतर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. अनुकंपा नियुक्तीमुळे त्यांना थेट सरकारी नोकरीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरी मिळून आर्थिक स्थैर्य मिळते. मुलामुलींचे शिक्षण, घर खर्च, उपचार यासाठी आर्थिक आधार मिळतो. तसेच शासनाने ही प्रक्रिया स्पष्टपणे सांगितली असल्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार होणे कमी होईल आणि पारदर्शकता वाढेल. तर मित्रांनो, शासनाचा हा निर्णय म्हणजे लाखो कुटुंबांना एक मोठा दिलासा आणि आधार आहे. अनुकंपा नियुक्ती धोरणामुळे कामगाराचा त्याग हा वाया जात नाही, तर त्याच्या कुटुंबाला जगण्याची नवी संधी मिळते. तुमच्या मते हे धोरण पुरेसं आहे का, की यामध्ये अजून काही बदल व्हायला हवेत? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.